सावंत मॅडम नमस्ते. नमस्ते. अनेक वर्षे आपले पती संदीप सावंत राजकारणामध्ये कार्यरत आहेत, समाजसेवेमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांना एक भक्कम साथ आपण दिलेली आहे. आणि आज वहाड जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेतर्फे आपण निवडणूक लढवतात. नेमकी काय भूमिका आहे आणि काय भावना? इतके वर्ष 28 वर्ष माझे पती जे समाजसेवेत कार्यरत आहेत त्यांच्यातूनच प्रेरणा घेऊन आम्ही आता या समाजकार्यात उतरायचा प्रयत्न करत आहोत. तेव्हा शिवसेनेकडून शिवसेना भाजप युतीकडनं मला हे मतदारसंघात उमेदवारी मिळाली आहे आणि त्या माध्यमातून लोकांची जनसेवा करायचा माझा प्रयत्न असेल. प्रचाराला सुरुवात झालेली आहे. एकंदरीत काय वातावरण आहे, काय चित्र दिसतंय? चांगलं वातावरण आहे. लोकांचंही प्रोत्साहन चांगलं मिळत आहे. लोकांचे आशीर्वाद चांगले मिळत आहेत. आम्हाला प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, पण तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करू. लोकांच्या काय प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे? नाही, संदीप सावंत यांच्या आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्यांच्या प्रयत्नामुळे त्यांची कामं झालेली आहेत आणि त्यांच्यामुळेच आता ही उमेदवारी त्यांनी आम्हाला दिलेली आहे. त्यामुळे लोकांचा उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आपण मुंबईमध्ये लहानाच्या मोठ्या घरात शिवसेना मुंबईत कशा पद्धतीने काम करते तेही आपण पाहिलेलं आहे. तर इथे त्याच पद्धतीने शिवसेनेच्या स्टाईलने आपण काम कराल असं आहे का आपली काही भूमिका? हो, कारण इथला जर भौगोलिक परिस्थिती बघितली वहाड गटाची तर तिथे आता कामं खूप अपूर्ण आहेत. जशी रस्ते आहेत, पाणी आहे, महिलांचं सक्षमीकरण करणे आहे. त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न मी माझ्या बहीण निश्चितच करेन. आपल्या रूपाने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर आपल्याला संधी मिळेल असं वाटतं का? ते वरच्या पक्षप्रमुखांच्या आणि नेत्यांच्या हातात आहे. मी सांगू शकत नाही. मला परिवर्तन हवं आहे, कारण तिथे जे कामं झालेली नाहीयेत, जी अपूर्ण आहेत तीच करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तिथे स्थानिक बेरोजगार जी तरुणी आहेत त्यांना रोजगार मिळवून द्यायचा आमचा प्रयत्न असेल. कारण आता गावागावात बघितलं तर सगळ्या वाड्या वस्तीवर घरं बंद आहेत. तरुणांना गाव सोडून शहराकडे जावं लागत आहे. त्यामुळे त्यांना परत आणण्याचा आमचा पहिला प्रयत्न असेल. आरोग्य सुविधा वाढवण्याचा आमचा पहिला प्रयत्न असेल. महिलांना सक्षम करणं, बचत गटाच्या माध्यमातून सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आपला जो जिल्हा परिषदेचा गट आहे तो गुहागर विधानसभेमध्ये येतो, पण येतो चिपळूण तालुक्यामध्ये. तर काम करताना काही अडचण जाणू शकते का भविष्यामध्ये? नाही, आपण आपल्या परीने काम करायचं आहे. आपल्याला जनसेवा करायची आहे. त्यामुळे इतर काही प्रश्न येणार नाही असं मला वाटत नाही. कारण आपले पालकमंत्री आपले आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण काम करू शकतो. वरती सत्ता आपली आहे, त्या माध्यमातून आपण काम करू शकतो. प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली. हो, जनतेचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय, चांगले आशीर्वाद मिळत आहेत. मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? वहाड जिल्हा परिषद गटातून मला भाजप शिवसेनेकडनं उमेदवारी मिळाली आहे. तर तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असेच राहू दे. मताच्या रूपाने तुम्ही भरघोस मतं मला द्याल आणि मला विजयी कराल हीच मला अपेक्षा. मॅडम, आपण मुंबईमध्ये लहानाच्या मोठे झालेले आहात, शिवसेनेच्या मुशेमध्ये वाढलेले आहात, शिवसेनेचे विचार आपण अंगीकारलेले आहात आणि शिवसेनेच्या तिकिटावर आज वहाड जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात. तर हा जो विचार अंगीकारलेला आहे तर तो प्रत्यक्षात कृतीमधून कशा पद्धतीने आम्हाला दिसेल? नमस्कार, माझं नाव शिवानी संदीप सावंत. मी लहानपणापासूनच मुंबईत वाढलेली आहे. लग्नानंतर इथे आली, पण पहिल्यापासूनच शिवसेनेमध्येच असल्यामुळे तिथलं सगळं वातावरण माझ्या अंगात भिनलेलं आहे. कारण त्यावेळेला लहानपणी असताना तिथे दंगल जी झाल्या होत्या, दंगलीमध्ये शिवसेनेने जो आम्हाला पाठिंबा दिला होता, राधाबाई चाळ असो किंवा इतर काही दंगलीमध्ये असे माणसांना जे जाळण्यात आलं, त्या सर्व ह्याच्यात आम्हाला जी साथ मिळाली. कारण तेव्हापासूनच मी शिवसेनेतूनच काम करायचं हे पहिल्यापासूनच मनात धाडस केलेला होता की मनापासूनच शिवसेनेचंच काम करायचं. त्यामुळे आताही त्याच प्रकारे इथेही त्याच शिवसेनेसारखंच काम करून, शिवसेनेत राहून त्याच प्रकारे काम करून दाखवायचा माझा मानस आहे. आपल्याबरोबर पक्षाचे गणातनं 2 उमेदवार पण आहेत. तिन्ही उमेदवारांतर्फे आपण मतदारांना काय आवाहन कराल? वहाड जिल्हा परिषद गटातून मी जिल्हा परिषद गटासाठी मी उमेदवार आहे. तसंच निवळी या इथून पंचायत समितीसाठी शर्मिला देसाई आणि वहाड जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी संजय जावळे हे दोघंही माझ्याबरोबर उभे आहेत. तर धनुष्य बाणावर बटन दाबून आम्हाला दोघांनाही तुम्ही विजयी कराल अशी अपेक्षा करते. आपण पाहिलं तर संदीप सावंत आपले पती आहेत आणि तुम्ही आता राजकारणामध्ये होते. आजपर्यंत संदीप सावंतांच्या बरोबर तुम्ही होता. अनेक प्रसंग येऊन गेलेले आहेत.
प्रत्येक प्रसंगाला सामोरे गेलेला, आता राजकारणामध्ये असं कसं वाटतंय? सामाजिक राजकारणापेक्षा समाजसेवा करण्याचं जास्त आमचं आहे. कारण संदीप सावंत हे जरी राजकारणात असले तरी त्यांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ध्येय आपल्याशी अंगारलेलं आहे. आणि तेच आम्हाला त्यांनी प्रत्येक वेळा सांगितलेलं आहे की आपण समाजसेवा ही 80% करायची आहे आणि 20% राजकारण करायचं आहे. त्याप्रमाणे पहिली जनसेवा आणि मग राजकारण. मॅडम, पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार सदानंद चव्हाण यांच्याबद्दल तुमच्या काय भावना? पालकमंत्री उदयजी सामंत तसंच शिवसेनेचे उपनेते सदानंदजी चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब जाधव, संदीप सावंत यांचं नेतृत्व पाठीशी असल्यामुळे पुढील विजय हा निश्चित असेल अशी मी आशा बाळगते.